मॅचला सुरुवात होते आणि गोडसे त्यांच्या अगेन्स्ट गुडसे अशी ही मॅच आपण पाहतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये स्ट्राइक हँडला ॲज अ बॅटर प्रवीण, नॉन स्ट्राइक हँडला ॲज अ बॅटर गणेश आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज उदय ऑन दी मार्क. उदयचा पहिला चेंडू इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. वाडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदीनं श्री गणेशा उदय धाव संख्येचा 4 षटकांची मॅच. त्या अनुषंगाने इथून मात्र जास्तीत जास्त धाबा धावफलकावरती जोडाव्या लागतील. मागील मॅच मध्ये 18 वरती ऑल आउट केलं होतं चौडे संघाला कानिपनाथ घोटसे या संघाने आणि प्रथमतः टॉस जिंकून पुनश्चा त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं, परंतु आता मात्र त्यांच्या अगेन्स्ट एकता स्पोर्ट्स घोटसे संघ. हो इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ज्यावेळेस राजू जाधव एकाच गावातील 2 संघ एकमेकांच्या अगेन्स्ट असतात त्यावेळेस मात्र एक वेगळी रायवरी असते. कोण इथून पलाढ्य संघ कोण छोटा संघ याच्यावरती फार चर्चा होत असते. जरी मनामध्ये या गोष्टी नसल्या तरी प्रेक्षकांच्या नजरेत या गोष्टी सातत्याने पाहिल्या जातात. गोलंदाज तयार उदय. ओ उदयचा हा चेंडू ये उडाया आणि चेंडूला फेकून दिलाय लॉंग बॉडी लाईनच्या बाहेर. हा धमाकेदार षटकार. कमालीची फटकेबाजी आणि इथे मात्र येतोय हा षटकार. 3 चेंडू आणि 7 धावा धावफलकावरती. पहिला चेंडूवरती सिंगल, दुसरा चेंडू निर्धाव आणि तदनंतर मात्र हा षटकार पाहायला मिळाला. आणखी एक स्लॉट मध्ये चेंडू आहे परंतु डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक जशास तसं प्रत्युत्तर. मागील चेंडूवरती षटकार आणि लगेच षटकाराचं प्रत्युत्तर उदयने या विकेट्सने दिलं. गणेशच्या खेळीचा अंत. गणेश बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर करणला आपण पाहतोय. हो इथे मात्र ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्तच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. 8 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात कारण की दोन्ही संघ तितक्याच ताकदीशात. बेस्ट वर्सेस बेस्ट असं हे कॉन्टेस्ट मधल्या मध्ये आपण पाहतोय. एका बाजूला कानिपनाथ घोटसे आणि एका बाजूला एकता स्पोर्ट्स घोटसे अशी ही लढत आपण पाहतोय. गावातील पाठीराखे कुठल्या संघाला इथे मात्र अखेर त्यांचं पाठराखण करतील हे देखील पाहणं गरजेचं असेल. ओ बॅकफुटला गेला, बॅकफुट पंच केलाय. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅकफुट पॉइंट बॉन्ड लाईनच्या दिशेनं हा येतोय करणच्या बॅट मधून. क्लासिकल स्ट्रोक चौकार. थोडीशी लेन खेचली होती गोलंदाज उदयने. अवे ऑफ दी बॉडी चेंडूला पिच केला. करणने बॉडीला स्ट्रेच केलं. शेवटच्या चेंडूपर्यंत नजर ठेवली आणि तदनंतर मात्र हा बॅकफुट पंच पाहायला मिळाला आणि त्याच्यावरती हा दमदार चौकार. चौकाराच्या मदीनं धावसंख्या धावफलकावरती 12 रन्स ऑन दी बोर्ड. 12 धावा धावफलकावरती. या षटकातील आता मात्र हा अंतिम चेंडू मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हो सोडून दिला लेग स्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईडचा इशारा. अतिरिक्तच्या स्वरूपाने इथे मात्र या धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत परंतु चांगली कामगिरी करावी लागेल उदयला देखील. आणि त्याच्या सोबत आपण पाहतोय अगेन्स्ट दी बॉलर स्ट्राइक इनला करण. हो फटका दमदार आहे करणचा. हवेच्या झोकाने चेंडू जरूर आत आला होता परंतु इथे मात्र हा दमदार स्ट्रोक
षटकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा आणि चांगली सुरुवात आपण म्हणू शकता एकता स्पोर्ट्स घोडसे या संघासाठी. ज्या पद्धतीची फटकेबाजी मधाच्या आतमध्ये सुरू आहे, दमदार कामगिरी सुरू आहे. चला वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा आणि पुढील मॅचच्या टॉससाठी दोन्ही संघ सज्ज राहा. अजय धुमाल यांचं देखील आगमन झालंय रात्री की यात्रेत, कारण की रात्रीची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून होती इथे आणि ते देखील स्पष्ट जागरण त्यांच्या चेहऱ्यावर द्या आणि त्या अनुषंगाने इथे मात्र आज ते देखील सज्ज होतात. काल वुमन्स प्रीमियर लीग होती आणि मुंबई इंडियन्स संघाने ती मॅच आणि ती स्पर्धा देखील जिंकले. सातत्याने मुंबईचं वर्चस्व नेहमीच आपण पाहतोय. पुढील मॅचच्या टॉससाठी मानिवली पाडा आकाश आणि त्यांच्या अगेन्स्ट कुमार 11 कुंदे आपण रिपोर्टिंग करा अथवा इथे मात्र 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. हो, इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन, क्षेत्ररक्षक दूरवरून भरता वेगाने आले आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. मानिवली पाडा आकाश त्यांच्या अगेन्स्ट कुमार 11 कुंदे. दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी सज्ज राहा आणि तदनंतर मॅच असेल ओम साई रोहन आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी आपटी. आपण देखील सज्ज राहा. ओम साई रोहन आणि गावदेवी आपटी. हो, फटका चांगला हा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. डिबेस्टा कव्हरला क्षेत्ररक्षकात 1 धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धाव येण्याचा मनसुबा आखला आणि 2 धावा देखील कंप्लीट. ऋतिकला आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये आणि स्ट्राईक हँडला असं बॅटर प्रवीणला आपण पाहतोय. सेन्सिबल क्रिकेट खेळतोय, सातत्याने चांगली कामगिरी देखील करतोय आपल्या संघासाठी. दुसऱ्या बाजूला करण आहे, तो बिग हिटर म्हणून जाणला जातोय. गणेशने देखील चांगली सुरुवात केली आणि नक्कीच तदनंतर मात्र येणारे अनेक खेळाडू नक्कीच इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहा. नितीन मागच्या मॅचमध्ये त्याने देखील चांगली कामगिरी केली होती. रुपेश मगर ऑलराऊंडर ॲज अ भूमिका त्याची देखील असते, तो देखील सज्ज असेल. हो, इथे मात्र पाहावं लागेल काय घडलंय काय बिघडलंय. धाववाटची संधी निर्माण झाली होती परंतु इथे मात्र ही 1 धाव धावफलकावरती जोडली जाईल. बाटकट आहे का कृष्णा केणे सर? यस, बाटकट असेल आणि त्या अनुषंगाने ही 1 धाव धावफलकावरती जोडत असताना धावसंख्या जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पुढील मॅचच्या टॉससाठी मानिवली पाडा आणि कुमार 11 कुंदे संघ आपण रिपोर्टिंग करा. चांगला स्ट्रोक या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 1च धाव मिळेल. या षटकामध्ये देखील आतापर्यंत धावा आल्या त्या म्हणजे 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 25 धावा धावफलकावरती. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 50+ जाण्याचा इथे प्रयत्न केला जाईल एकता स्पोर्ट घोडसे या संघाच्या माध्यमातून, कारण की कानिपनाथ घोडसे संघामध्ये देखील उदय असेल, राजू असेल, चांगले इन्फॉर्म बॅटर्स आहेत. त्या अनुषंगाने इथे मात्र चांगली धावसंख्या बिल्डअप करावी लागेल. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि इथे मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. बॅकअप देखील चांगला होता परंतु इथे करण थोडेसे लेझी पाहायला मिळाले. दुखापत त्यांना जरूर झाली आहे त्या अनुषंगाने रेस घेतली जात नाही परंतु रेस घेतो इश्के आणि त्या अनुषंगाने या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स आणि 2 धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 27-27. हो, इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. हो, इथे खराब कामगिरी राहिली आहे आणि पाहावं लागेल दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात. तो नशिबाची साथ प्रवीण साठी नशिबाची साथ आहे परंतु पाहावं लागेल काय घडलंय काय बिघडलंय.
2 धाबा कंप्लीट असतील का सचिन सर? यस, 2 धाबा कंप्लीट. पॉपिंग क्रीज मध्ये बॅटर पोहोचले आणि इथे मात्र चांगला खेळ देखील राहिला. 2 षटकांचा एक बॉल बाकी आहे का? चला 12th मान आपण जा, ड्रिंक्स घेऊन जा. दोन्ही संघाचे 12th मान जातील. दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 29-29 धावा. पुढील मॅचच्या टॉससाठी कुमार 11 कुंदे त्यांच्या अगेन्स्ट मानिवलीपाडा. आकाश आपण लगेचच टॉससाठी या प्लीज. जो संघाचा खेळाडू किंवा संघनायक टॉससाठी नसेल त्या संघाला 2 बॉलची पेनल्टी असेल, या गोष्टीची देखील आपण नोंद घ्या. चला मॅच ऑन करा प्लीज. 29 धाबा धावफलकावरती जोडल्यात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि येणारे 12 चेंडू हे निर्णायक असतील. दोन्ही संघांसाठी ज्या पद्धतीची कामगिरी राहिली आहे. उदयने पहिल्या षटकामध्ये धाबा खर्च केल्या 19, ऋतिकने धाबा खर्च केल्या 10 आणि त्या अनुषंगाने 29-29 धाबा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. आणि आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज गौरवला आपण पाहतोय. गौरववरती विश्वास दाखवला. विश्वासाला सार्थ ठरू मधाच्या आतमध्ये गोलंदाजी करावी लागेल. समोर करण त्याच्या बॅटमधून एक चौकार, एक षटकार आला होता. त्याचे देखील बॅट आता मात्र तापले या उन्हामध्ये. ओ फटका चांगला पाहायला मिळतोय. पुल पॉवरफुल सक्सेसफुल आणि चेंडू फरार. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. बिग हिट षटकार. पहिला चेंडूवरती भव्य स्वागत. स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं सांगताना मधाच्या आतमध्ये आज बॅटर करण मगरला आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती 35, 35 धावा. 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. हो इथे मात्र बागफुटला गेलं, स्लाइस केले. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. ओ मिसफील्ड, नजर अटी, दुर्घटना घटी. सिंगलला लगेचच डबल मध्ये परावर्तित केलं आणि या 2 धाब्यांच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 37 धावा. आता मात्र एक फायटिंग स्कोर कडे मार्गक्रमण करत असताना मधाच्या आतमध्ये एकता स्पोर्ट्स घोटसे या संघाला आपण पाहतोय. 37 धावा धावफलकावरती. या षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाज ऑन दी मार्क, गौरव ऑन दी मार्क. चेंडू सोडून दिला ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईडचा इशारा. अवांतरच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. 38 धावा धावफलकावरती. करण देखील चांगली फटकेबाजी करते. 2 षटकार, एक चौकार त्याच्या बॅट मधून आला आणि त्या अनुषंगाने 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. वैयक्तिक 17 धावा आतापर्यंत आपल्या संघासाठी जोडतोय. ओ आणखी एक फटका दमदार आहे परंतु मिस टायमिंग स्ट्रोक. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. आता मात्र होणार नाहीये चुकी. डाऊन दी बॉल. उदय होते आणि उदयने हा चांगला झेल टिपला. फलंदाज करणच्या खेळीचा अंत. करण बॅक टू द पवेलियन. वेगळं पारितोषिक आता मात्र आमच्या हवी दादा मगर यांच्याकडून लावण्यात आलाय. जर 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारलं तर हार्ड ड्रिंक 2 बॉक्स स्ट्रॉंग चा बॉक्स दिला जाईल.
परंतु फ्लाइंग स्टार्ट करून दिलाय आणि आता मात्र नवीन बॅटर मध्ये आतमध्ये मागील मार्चमध्ये ज्याने धमाकेदार फटकेबाजी केली होती, 2 षटकार 2 चौकार मारून संघाला विजयाची दिशा दाखवून दिली होती, तोच मधाच्या आतमध्ये बॅटर नितीन पवार. एक गया तो दुसरा आया भाई. धावसंख्या धावफलकावरती 38 धाव आहेत आणि या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गौरव देखील कमबॅक करतोय, विकेट्स प्राप्त करून दिला, परंतु आता मात्र नवीन बॅटर नितीन पवारला आपण पाहतोय. नितीनसाठी हा चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव घेतली गेली, एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं. चांगला फटका होता, इम्प्रोवाइज केलं होतं, परंतु वॅडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात होते, त्या अनुषंगाने ही सिंगल धाव फलकावरती जोडली जाईल आणि या षटकातील आता मात्र नक्कीच 2 चेंडू देखील अजूनही शिल्लक आहेत. आमचे जगदीश दादा धुमाळ यांचं या स्पर्धेमध्ये आगमन झालंय, वेलकम. आणि या स्पर्धेसाठी पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या आकर्षक ब्युटिफुल ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झाल्यात आणि इथे मात्र जगदीश दादांचं भव्य स्वागत या चौकारानं केलं जात आहे. दणदणीत कणकणीत चौकार आमच्या मुख्य व्यासपीठावरती आमचे जगदीश दादा धुमाल देखील येतात, माजी सरपंच मानिवली पाडा आणि त्याचबरोबरीनं भारतीय जनता पार्टी पक्षाचे देखील दमदार असे पदाधिकारी आहेत आणि सन्माननीय किसनजी कथोरे साहेबांच्या अत्यंत निकटचे आणि विश्वासू असे ते देखील कार्यकर्ते आहेत आणि दयानंद चोरगे साहेबांचं देखील तितकेच प्रेमळ स्वभावाचे कार्यकर्ते आहेत. त्या अनुषंगाने त्यांचा राजकीय पटलावरती देखील तितकंच प्रेम आहे. आम्हाला देखील वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात आणि आज देखील ॲज अ गेस्ट ते देखील आमच्या मुख्य मंचावरती स्थानापन्न झाले. तो इथे मात्र डॉट बॉल जरूर आला होता, परंतु थोडीशी मिसफील आणि तत्पूर्वी या 2 धावा धाव फलकावरती जोडल्या जातात. भर दिवसा इथे मात्र ही 2 धावांची चोरी केली जाते आणि इथे मात्र 22च्या स्वरूपाने या 2 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धाव फलकावरती 45 धावा. या षटकामध्ये 16 धावा आल्या आणि आता मात्र अंतिम एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये राजूला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. समोर असेल नितीन पवार. धावसंख्या धाव फलकावरती 45 धावा आणि आता मात्र अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडू निर्णायक असतील. धावसंख्या चांगली आतापर्यंत धाव फलकावरती जोडले, परंतु अंतिम फायनल टच इथे मात्र या धावसंख्येला देण्याचं कार्य दोन्ही बॅटर्सला करावे लागेल. परंतु समोर गोलंदाजी ट्रॅक वरती राजूला आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू, मिस टायमिंग. इनफिल्डला भेदण्याचा प्रयत्न. ओहो, आज नशिबाची साथ देखील नितीनला मिळते, कारण की आता मात्र नक्कीच झेल सुटला आणि लगेचच इथे मात्र या 2 धावा धाव फलकावरती जोडल्या. साधा सोपा असा झेल होता. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण नेहमीच आपण पाहत असतो, परंतु हा झेल ड्रॉप झाला. जरा सामना इथून जर गोडसे संघ जिंकतो किंवा हारतो तरी सुद्धा त्यांच्यासाठी एकता स्पोर्ट्स गोडसे या संघासाठी जगन्नाना पाटील यांच्याकडून 4000 रुपयाचा कॅश प्राइज. हो, फटका दमदार, फ्लॅट स्ट्रोक आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गोल, सीमारेषा पार. आणखी एक धमाकेदार षटकार. पाण्याची मागणी केली ना लगेचच पाणी घेऊन गेलेत, कारण की उन्हाचा कडाका देखील तितकाच आहे. जास्तीत जास्त आपण देखील पाणी पित राहा, कारण की पाण्याची कमतरता आपल्याकडे नाही आहे. अन्वित वॉटर सप्लायज आमचे नितेश मगर आणि सचिन मगर यांच्याकडून पाण्याची पूर्ण जबाबदारी स्वीकारली गेली. पाणी दान हे श्रेष्ठ दान आहे. धडेश देखील आमचे असतात, परंतु नक्कीच जसा जसा काळ पुढे चालला तशा ह्या नक्कीच
मागण्या पुरवल्या जातात. नक्कीच अनेक स्पर्धा आम्ही देखील लहानपणापासून पाहतोय. नक्कीच मैदानाच्या बाजूला कुठेतरी शेतामध्ये विहीर असायची, त्या विहिरीचं पाणी आवर्जून खेळाडू पित असायचे. तेव्हा मिनरल्स वॉटर्स अशा काही कुठल्याही गोष्टी नव्हत्या, परंतु तसतशी प्रगती होत गेली, तसतसे केमिकल्स आले. आपल्या भाज्या असतील, आपले खाण्याचे पदार्थ असतील, यामध्ये नक्कीच भेसळ पाहायला मिळाली. आणि पूर्वीची माणसं 100हून अधिक वर्ष टिकायची, आता तेवढा काळ टिकत नाहीये. त्याचं हे कारण आणि मिस टायमिंग आहे. आता मात्र होणार नाहीये चुकी. दररोज दिवाळी नसते आणि इथे मात्र झेल टिपला गेला. फलंदाज होते बाद. नितीन बॅक टू द पवेलियन. विकेटची प्राप्ती झाली. धावसंख्या धावफल कबड्डी 53, 53 धावात. या षटकामध्ये राजूला आपण पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहिला, राजूचा 2 धाबाळ्या, तदनंतर डॉट, तदनंतर षटकार, तदनंतर मात्र डॉट आणि तदनंतर ही विकेट झाली. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि रुपेश मगर नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये. रुपेशकडे 4000 रुपये जमा आहे, त्या अनुषंगाने थोडासा खिस्सा गरम असेल. पाहूया कशी गरमागरम बॅटिंग करेल का. अंतिम 2 चेंडूंसाठी इथे मात्र स्कोरबोर्डला फक्त फायनल टच द्यायचा, शेवटचा स्पर्श करायचा. पाहूया काय करतोय, परंतु समोर असेल गोलंदाज राजूला आपण पाहतोय. राजू गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज. हो, विकेट करण्याचा प्रयत्न होता, आडव्या बाटण्या ऑन साइडला. 1 धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण. 2 धावेच्या मधीन धावसंख्या धावफलकावरती 55, 55 धावा. अनिकेत धुमाळ यांचं देखील आगमन झाले, कारण की त्यांची देखील स्पर्धा लगेचच आहे. त्या अनुषंगाने साखरपुड्याच्या आधी एखादा नवरदेव ज्या गोष्टी शिकतो तशा गोष्टी तो शिकतोय की कशी अरेंजमेंट असावी, परंतु त्याची देखील तितकीच मेहनत आहे. ओ, फटका दमदार आहे आणि इथे मात्र मिस टायमिंग. शेवटच्या अंतिम चेंडूवरती शेवट गोड केलाय गोलंदाज राजू मगरने. विकेट्स इथे मात्र संपादित केल्या आणि अशा पद्धतीनं 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकांच्या खेळीस धावसंख्या धावफलकावरती तब्बल 55, 55 आणि जिंकण्यासाठी अब तक 56 धावेंची आवश्यकता. चला आपण टॉस करूयात. पुढील मॅचचा मानिवली पाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ आपण पाहणार आहोत. अर्थातच कुमार 11 कुंदे संघ. चला दोन्ही संघाचे संगणक आणि जगदीश दादा धुमाळ यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. नेक्स्ट मॅचचा टॉस इथे मात्र केला जाईल. कोण असेल टॉस का बॉस हे आपल्याला पाहायला मिळेल. कुमार भाई 11 कुंदे संघ, ज्याने मागील स्पर्धेमध्ये एक ट्रॉफी जिंकली होती, क्वालिफाय देखील झाले होते एकता चषकामध्ये. आणि आज त्यांच्या अगेन्स्ट मानिवली पाडा आकाश यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. आणि मानिवली पाडाचे माजी सरपंच सन्माननीय जगदीशजी धुमाळ यांच्या शुभ हस्ते आपण करतो टॉस. टॉस केला जातोय आणि टॉस जिंकला मानिवली पाडा या संघाने. आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. गोलंदाजी स्वीकारल्या आणि शुभ सन्मान करूयात आमच्या मुख्य मंचावरती. लगेचच आपण माजी सरपंच मानिवली पाडाशे जगदीश दादा धुमाळ यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण करूयात. दयानंद दादांना विनंती असेल आपण पुढे या आणि आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा, कारण की त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या आकर्षक ट्रॉफीज इथे मात्र आम्हाला प्राप्त झाल्यात आणि त्यांचा आपण करतोय शुभ सन्मान. आमच्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता सन्माननीय जगदीश दादा धुमाळ यांचा आपण करतोय शुभ सन्मान. मायेची, प्रेमाची, आपुलकीची शॉल या स्पर्धेची गोड आठवण, आकर्षक मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जात आहे. मानिवली पाडाचे माजी सरपंच जगदीश दादा धुमाळ आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी पक्षाचे अत्यंत कट्टर पदाधिकारी म्हणून त्यांचे नेहमीच नाव चर्चेत असतं आणि त्यांचा आपण करतोय शुभ सन्मान. खूप खूप आभार. आपण या स्पर्धेला पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या आकर्षक ट्रॉफीज पुरस्कृत केल्या. असंच प्रेम करत राहा आणि आपलं असंच सहकार्य करत राहा. दर्शनजी धुमाळ यांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात आमच्या मुख्य मंचावरती. रविदादा धुमाळ यांना विनंती असेल की आपण हा शुभ सन्मान करायचा.
शुभ सन्मान केला जातोय आमच्या मुख्य मंचावरती मान्यवरांचा. मायेची प्रेमाची शॉल या स्पर्धेशी गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जातंय. कारण की मुळाचं सहकार्य, मुळाची उपस्थिती या सर्व आमच्या क्रिकेट रसिकांशी आणि या मान्यवरांशी आम्हाला लाभली आणि त्यांचा आपण करतो या स्पर्धेच्या वतीनं शुभ सन्मान. खूप खूप आभार. आणि जाऊयात ऑन गोईंग मॅच कडे. तिथे मात्र जिंकण्यासाठी धावा बनवायच्या 56 आणि या 56 धावा चीज होतील की डिपेंड होतील या ऐकूयात राजू जाधव यांचा गोड आवाज पुढील सत्रासाठी. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच विश्वास केणे. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल, आणि काही मिळालं तर नशिबाचा खेळ आहे मित्रांनो. प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देखील देणं भाग पडेल. आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक असं स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आपल्यामध्ये उपस्थित आहेत मानुली पाडा गावचे विद्यमान माजी सरपंच, तसेच भाजपचे दमदार व्यक्तिमत्व श्री जगदीश दादा धुमाळ, ज्यांच्या वतीनं 1 2 3 4 अशा ट्रॉफ्या पुरस्कृत झालेल्या आहेत. आपलं देखील हार्दिक असा आभार. तसेच आपल्यामध्ये उपस्थित आहेत अनिकेत धुमाळ, अवी मगर आणि दर्शन धुमाळ. या सर्वांचं हृदयाच्या अंतःकरणातून हार्दिक असं स्वागत. अतिथि देव भव कहती है भारत की धरा, स्वागत आपका करके निभा रहे है परंपरा. आणि दरम्यान मॅच कडे 56 धावांचं लक्ष्य. एक जबरदस्त मॅच, बिग फाईट मॅच, काटे की टक्कर आपल्याला पाहायला भेटेल. कारण की एका जंगलातील 2 वाघ समोरासमोर धडकत आहेत. आपण जर पाहिलं असेल ह्याच मैदानावरती मागील स्पर्धेमध्ये देखील दोन्ही संघानं काही चमक दाखवली नाहीये. ती चमक इथे मात्र दाखवण्याची गरज आहे. प्रथम फलंदाजी करत असताना एकटाच पोट घोरसई संघानं 56 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. अटपटा नाही तो चटपटा सही. पहिल्याच बॉलवरती इथे मात्र चेंडू वेग धरतोय. चेंडू जाईल का सीमा पार? यस, चेंडू मात्र जातोय सीमा पार. ठोकलाय दर्जेदार चौकार. काय जबरदस्त फटका. नक्की सातत्यानं आमचे कृष्णदादा सरांना देखील या डायलॉगची खूप आवड आहे. आमच्या विश्वासला देखील, आणि तो डायलॉग देखील त्यांना पाहायला भेटला. पहिल्याच बॉलवरती अटपटा नाही तो चटपटा सही असं समीकरण. कारण की समोर बॅट्समन राजू आपल्याला पाहायला भेटत आहे आणि तो अशा प्रकारचं समीकरण नक्कीच करेल. 56 धावांचं लक्ष आणि पहिल्याच बॉलवरती घणाघाती प्रहार, चौकार. 4 धावांनी खातं ओपन. इथे मात्र जबरदस्त शॉट, वॉट अ शॉट. चेंडू सीमा पार, दर्जेदार षटकार. थोडासा लोअर फुल टॉस बॉल होता, बैठक मारली त्या ठिकाणी, आणि काय जबरदस्त क्लासिकल शॉट राजूच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटला. आज फिर से राजू जेंटलमॅन बनेगा. आज पुन्हा एकदा या मैदानावरती, या होम ग्राउंडवरती राजू देखील आपल्या नावाचा परिचय देईल. या नावामध्ये खूप दम आहे विश्वास. राजू बन गया जेंटलमॅन, आणि ते प्रात्यक्षिक या मैदानाच्या आतमध्ये राजू दाखवत असताना 10 धावा धावपलकावरती आहेत आणि दमदार सुरुवात. जणू काय 500 धावा मैदानामध्ये आहेत की काय. राजू समोर आता, यष्टा उद्ध्वस्त, दांडी गोल, यू मिस, आई विल डेफिनेटली हिट. राजूचा खेळ समाप्त. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. खाली पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से ही उडान होती है. युनिटी, युनिटीचं महत्व जगाला देखील ठाऊक आहे. आणि आपण पाहू शकताय युनिटी तर नक्कीच मंगेश ढोलेकर यांचं देखील हार्दिक असं स्वागत. अनखरपाडा गावचे उद्योजक आहेत, आणि का नाही
क्षेत्र कोणतंही असो, इथे कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही आहे. सातत्यानं आपण देखील प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्या नावाची ओळख दाखवणं मात्र फार गरजेचं आहे. आम्ही देखील आमच्या रविदादांसाठी आमचं क्षेत्र मात्र या ठिकाणी सोडून आलेलं आहोत आणि रविदादांच्या शब्दाला मान देणं म्हणजे खूपच चांगली गोष्ट आहे. लगेचच दादांचा फोन आला, त्यानंतर लगेचच आम्ही या क्रीडा नगरीवरती उपस्थित झालेले आहोत. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, गॅप तिकडे नाहीये. 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू आहे, एकच धाव मिळेल. आमचे दिनेश दादा मगर सर देखील आहेत, आज ते देखील इन अँड ऍक्शन मध्ये पाहायला भेटतील. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि पहा या सर्व तरुणांच्या सोबतीला ते देखील जॉईन झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहिलं तर धावपलकावरती 11 धावा आहेत. 11 धावा धावपलकावरती आहेत आणि आता इथून अजून काही विकेटची प्राप्ती आणि डॉट बॉल काढण्याची गरज असेल एकटा स्पोर्ट घोडसई टीमला. कारण की आपण जर पाहिलं तर राजूला मात्र डगआउटच्या आसऱ्याला पाठवलेलं आहे, ही चांगली गोष्ट असेल. अजूनही जर आपण पाहिलं तर साई शिंदे सारखा खेळाडू देखील येणं मात्र बाकी आहे. कारण मागील मॅच मध्ये देखील ओपनिंग बॅटिंग त्यानं केली होती. चांगला खेळ त्याच्या वतीनं देखील पाहायला भेटला होता. पुढील बॉल, हो इथे मात्र उदयच्या बॅटमधून चेंडू मात्र तिकडे पाहावा लागेल. एका टप्प्याच्या साईने 4 धावांसाठी चौकार. राजू नहीं तो क्या हुआ, उदय तो है ना. हे दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये उदयनं हा चौकार या ठिकाणी ठोकलाय. धावसंख्या देखील पुढे चालली आहे ती म्हणजे धावपलकावरती 15 या आकड्यावरती. आमच्या समवेत गुणलेखिकेच्या भूमिकेमध्ये मनीष धुमाळ. पंधरा धावा धावपलकावरती आहेत. हो इथे मात्र पावलांचा चांगला वापर केला, गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल झाला, चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार आपल्याला पाहायला भेटला ना, ऑन हॅट्रिक वरती आहे. इथे जर चौकार आला तर चौकारांची हॅट्रिक देखील आपल्याला पाहायला भेटेल. 2 षटकां पहिल्या षटकाचा केली ते समाप्त. आपण पाहिलं तर दुसरं षटक प्रगती पथावरती असताना 19 धावा. आपण जर कनिपनाथ गुडसई संघाचा विचार केला तर त्यांनी देखील पहिल्या षटकामध्ये 19 एकता स्पोर्ट गुडसई संघाने देखील 19 धावा ठोकल्या होत्या. मॅच रंगेल कारण की एखादं षटक जे मात्र कुठंतरी डॉट आपल्याला पाहायला भेटलं आणि त्या षटकामध्ये ते काही फलंदाज बाद झाले. कारण की आपण जर पाहिलं तर मिस्टर उदय जो मात्र जबरदस्त बॅटिंग करतोय, त्याच्या सोबतीला प्रतीक, हे दोघे जण आहेत ऋतिक. हे दोघे जण आहेत. गोलंदाजी मार्क वरती दिनेश सर. हो इथे मात्र चेंडू पाहावं लागेल तिकडे. ओहो पहिल्या प्रयत्नात सोडलं परंतु दुसऱ्या प्रयत्नात झेल कॅरी केलाय, चांगला झेल. तिकडे मात्र फलंदाज ऋतिकचा खेळ समाप्त. आता संकट वाढू शकतील. आता दिनेश मगर सरांनी या ठिकाणी त्यांना मात्र संधी दिली हात घालण्याची, त्यांनी पाय टाकलेला आहे. मॅच मध्ये कमबॅक होईल. तलवार पुरानी है मगर धार और काटा वही है. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किशोर दाखल झालेला आहे, किशोर मुकादम. गुरसई संघाला तारणारा खेळाडू किशोर मुकादम याला देखील आपण विसरू शकणार नाहीये आणि त्याच्याच नावाने हा किशोर आता कनिपनाथ घोडसई संघाला तारेल का हे देखील आपल्याला पाहायला भेटेल. कारण की हार्ड हिटर राजूला मात्र डगआउटच्या आसऱ्याला पोहोचावं लागलेलं आहे. इथून दिनेश मगर सरांची मात्र काही कलामत्ता इथे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटत आहे. सध्या तरी आपण जर पाहिलं तर नक्कीच किशोर मगर, आपण जर पाहिलं तर कबड्डी स्पर्धेमध्ये देखील नावाजलेला
खेळाडू आहे. त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये देखील तो या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंटला चेंडू सरकलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. ओहो, धावबाची संधी इकडे प्राप्त झाली होती. अष्ट्यांच्या मागे मास्टर माइंड गणेश गायकवाड. आज गणेशची बॅटिंग मात्र काही पाहायला भेटली नाहीये, परंतु जर इथे एकटा स्पोर्ट गोडसेही संघ जिंकली तर पुढील मॅच मध्ये ती कमी मात्र नक्कीच भरून काढली जाईल. आज प्रवीण गायकवाड सरांनी मात्र त्या ठिकाणी चांगली बॅटिंग केली. सातत्याने आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकर बाद होत असतात त्या अनुषंगाने ज्या पद्धतीने गांगुली मात्र खेळपट्टीवरती असतात त्याच पद्धतीने आज प्रवीण गायकवाड सरांनी देखील बॅटिंग केली आहे. तब्बल 56 धावांचं लक्ष, संघर्षपूर्ण ह्या धावा इथे मात्र जमवलेल्या आहेत. आणि सध्याची स्थिती देखील आपण पाहिली तर दिनेश मगर सरांनी या ठिकाणी मॅचवरती कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय, अडचणी वाढवण्याचा प्रयत्न आहे. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहिलं तर 20 धावा आहेत, परंतु मिस्टर उदय जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे इथे सामन्याचे चित्र काही होऊ शकते. परंतु आता चेंडू आकाशामध्ये, मिड विकेटला क्षेत्ररक्षक, केली जाते चूक, वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. उदय बॅक टू द डगआउट. जल्लोष इकडे मात्र केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. कारण की का नाही, उदय ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली अगदी जबरदस्त. 2 चौकार त्यांनी ठोकले होते सलग बॅटिंग करत असताना. त्या अनुषंगाने सेलिब्रेशन तो बनताय. आता चर्चेला उदाहरण येईल, चर्चा केली जाईल, प्लॅन आखले जातील, सापळे टाकले जातील. या ठिकाणी ज्याप्रमाणे उदयला मात्र जाळ्यामध्ये अडकवलेले आहे त्या अनुषंगाने येणाऱ्या फलंदाजांना देखील जाळ्यामध्ये अडकवलं जाईल. नक्कीच हे पाहिलं जाईल, कारण की मॅच आपण जर पाहिलं तर अजून देखील 50-50 मध्ये आहे. अजूनही बंद लिफाफ्यामध्ये ही मॅच आहे. 15 चेंडू आणि आता 36 धावांची गरज आहे. मॅच म्हणेल, मॅच रंगेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साई दाखल झालेला आहे. साई ज्याने मागील मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती, पुन्हा एकदा त्याच्यावरती वेळ इथे आलेले आहे. सातत्यानं आता कन्सिस्टन्सी ठेवणं मात्र फार गरजेचं आहे. टेनिस क्रिकेटचा आपण विचार केला तर सातत्यानं तुमची जी लय असते ती लय मात्र कुठेतरी तुटली तर सामना मात्र गमावू शकतोय. आपण देखील पाहिलं असेल एकता ट्रॉफी 20-25 मध्ये अशा काही समीकरणांची देखील आपण हाताळणी केली, पाहणी केली. दिनेश मगर सर पुन्हा एकदा बोलतायत. समोर असेल साई. खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय त्या ठिकाणी. चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक करण मगर चेंडूवरती आलेले आहेत. फक्त एकच धाव मिळेल. एक धावसाठी आता संघर्ष करावा लागेल. एक धावेसाठी धावपळ करावी लागेल कनिपनाथ घोटसई टीमला, कारण की 2 जबरदस्त बॅट्समन उदय आणि राजू मात्र डगआउटच्या आसरेला आहे. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता, और जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. दिनेश मगर सर या ठिकाणी प्रयत्न करतायत. संघर्षाची पराकाष्ठा केली जात आहे. पावलांचा वापर केला त्या ठिकाणी यश ठेवा उद्ध्वस्त. फलंदाज बाद. काय जबरदस्त बॉल इकडे आपल्याला पाहायला भेटले बघा. अनुभवाची शिदोरी बॅकलिप या ठिकाणी वर होती आणि आपण पाहिलं तर अगदी खोलवर टप्प्याचा बॉल पाहायला भेटला. यांनाच म्हणतात अनुभवाची शिदोरी. ज्याच्याकडे असेल तो मात्र मॅच मध्ये कोणत्याही वेळेला मॅच टर्न करू शकतात आणि दिनेश मगर सरांनी हे केलं. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 21 आणि जिंकण्याकरता 13 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. मॅच मध्ये कमबॅक झालाय. मॅच मध्ये आता कमबॅक झालेला आहे एकता स्पोर्ट घोटसई टीमचा. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. हजारों बार बिखर के सिमटने वाला हूं मैं, तेज हवाओं से निपटने वाला हूं मैं, मुझे कमजोर ना समझना ऐ दुनिया वालों, एक दिन हवाओं का रुख बदलने वाला हूं मैं. अच्छा, खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर अगदी माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षक आहेत आणि या क्रीडांगणावरती देखील ती भूमिका साकारतात. अगदी जबरदस्त त्यांची भूमिका नक्कीच पाहायला भेटत आहे. शेवटचा चेंडू इकडे मात्र शिल्लक असेल. समोर बॅट्समन असेल तो म्हणजे संकेत. हो, इथे खोलवर टप्प्याचा बॉल होता. लय या ठिकाणी जबरदस्त पकडले. एकच धाव इकडे मात्र नक्कीच मिळेल आणि 2 षटकांचा खेळ इथे देखील समाप्त झालेला आहे. आणि 2 षटकाच्या अखेरीस आपण पाहिलं तर 22 धावा आणि आपण करूया ड्रिंक्स ब्रेक.
काय जबरदस्त गोलंदाजी, 3 गडी बांधणी, फक्त 3च धावा खर्च केलेल्या आहेत दिनेश मगर सरांनी. हे षटक फार महत्वाचं आहे, कारण की पहिल्या षटकामध्ये 19 धावा आलेले आहेत, ते दुसऱ्या षटकामध्ये दिनेश मगर सरांनी फक्त 3च धावा खर्च केल्या. आणि ते एक खेळाडू जो मात्र 3 खेळाडू त्याने बाद केले. खऱ्या अर्थानं उदय याला मात्र बाद करण्यासाठी त्यांना यश प्राप्त झालं. आणि मॅचवरती जणू काही मॅचचा टर्निंग पॉईंटच झालाय की काय, हे चित्र मैदानाच्या आतमध्ये निर्माण झालेलं आहे. आणि दरम्यान कुठेतरी चर्चा केली जाईल एकदा स्पोर्ट गोडसे संघाच्या वतीनं, कारण की ड्रिंक्स ब्रेक आहे आणि या ड्रिंक्स ब्रेकमध्ये थोडीशी मीटिंग केली जाईल. उरलेले 12 चेंडू आहेत आणि 34 धावांची गरज. समीकरण खूप आता अवघड होत चाललेलं आहे. 34 धावांचा आपण विचार केला तर इकडे प्रत्येक बॉलवरती आक्रमक शॉट खेळावे लागतील जरी मॅच जिंकायची असेल कनिपनाथ गोडसे टीमला. कालचा दिवस आपण पाहिला, जय मोसोबा मोस्ट टीमनं गाजवला. आज देखील जय मोसोबा मोस्ट टीम इन अन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. जितूदादा यांचा संघ आज देखील आपल्याला पाहायला भेटेल. इन अन ॲक्शन संघर्षाची पराकाष्ठा आज देखील पाहायला भेटेल. जो जिंकेल तो मात्र सेमीफायनल नंबर 1 आपल्याला पाहायला भेटेल आणि जो जिंकेल तो अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. जाऊया मित्रांनो मॅचकडे. तुम्ही देखील उत्सुक असाल या मॅचसाठी, कारण की एका जंगलातील 2 वाघ आपल्याला पाहायला भेटत आहेत. प्रेक्षक देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. स्टँड आपण पाहू शकता, अगदी वाईटिश लॉंग ऑनला स्टँड आहे, तिथे देखील स्टँड खचाखच भरलेला आहे. बॅकवर्ड पॉईंट कडे देखील स्टँड आहे, तो स्टँड देखील खचाखच भरलेला आहे. आणि प्रेक्षक देखील या रखरखत्या उन्हामध्ये झाडांच्या सावलीखाली बसून मॅचचा आनंद घेत आहेत. ऑन साइडला चेंडू वळवला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मिड विकेटला आहेत. एकच धाव मिळेल. चक्रव्यूह रचना आपण पाहू शकताय. ऑन साइडला थोडासा भर दिलेला आहे. एकदा स्पोर्ट गोडसे संघाने मिड विकेट ठेवलेला आहे. वाईटिश लॉंग ऑन आहे आणि लॉंग ऑन देखील ठेवलेला आहे. आणि थोडीशी डोकेदुखी झालेली आहे, कारण की डावखुरी हाताचा फलंदाज साई इस खिलाडी में जान है. जिंदगी है तो ख्वाब है तो रास्ते है तो मंजिल है, और मंजिल है तो मेरे साई अब तक हूं ना, हे दाखवेल का आता साई या मैदानाच्या आतमध्ये. पाहावं लागेल. पहिला चेंडू इथे मात्र पाहिलं तर गोलंदाज गणेशने मात्र टाकलेला आहे. त्या पहिल्या चेंडूवरती 1 धाव त्यांनी खर्च केलेली आहे. पाहूया आता त्याच्यासमोर साईनं मागील मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती आणि मॅच देखील जिंकून दिली होती. ती वेळ पुन्हा एकदा या खेळाडूच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे. ओ इथे मात्र आपण पाहू शकताय, ओ बॅटची एच, साईचा खेळ देखील समाप्त. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी चेंडू आपण पाहिलं तर स्टिक वरती होता आणि त्याला विरुद्ध दिशेने ओरिजिनल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. साईचा बॅटची एज लागली आणि विकेट किपर स्टॅनच्या मागे मास्टर माइंड गणेश गायकवाड कुठल्या प्रकारची चूक केली नाहीये. 5 धक्के लागलेले आहेत. 56 धावांचं टार्गेट पार करत असताना मी तर म्हणेन की इथं तर रक्षात्मक बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. भूमी 11 कुंदे टीम देखील इन अन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला भेटेल याच क्रीडांगण. कुमार 11 कुंदे टीम त्यांच्या अगेन्स्ट मॅच आपल्याला पाहायला भेटेल. मानविनी पाडा अशी ही लढत, काटेकी टक्कर. 10 चेंडू आणि आता 33 धावांची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेल्या गणेश स्ट्राईक वरती. 10 चेंडू मध्ये 33 असं समीकरण आहे. हो इथे मात्र शॉट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड पॉइंट रिजनला जी खाली जागा आहे तिथून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटचा इकडे संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना आता 9 चेंडू आणि 33 धावांची गरज. 9 चेंडू मध्ये 33 धावा. हो इथे देखील आपण पाहू शकता या पंचांचा इशारा व्हाईट बॉल. लाईन पासून थोडा भटकतोय. धनेश धावसंख्येचा आपण विचार करूया. 24 धावा धावपलकावरती आहेत. 9 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. 9 चेंडू मध्ये 32 असं हे समीकरण. इथे बॅटची एज. ओ हो व्हाट अ कॅच. काय झेल पकडले तिकडे प्रवीण गायकवाड यांनी. जणू काही लॉर्ड्स मैदानावरती ही झेल पकडल्यासारखं चित्र तिथे मात्र आपल्याला पाहायला भेटलं. अगदी टेस्ट मॅच मध्ये जशा पद्धतीने झेल पकडावी ती झेल इथे प्रवीण गायकवाड सरांनी पकडली
आणि जणू काही संपूर्ण मॅच देखील पकडलेली आहे पूर्णपणे बॅकफूट वरती कनिपनाथ घोडसे टीम. आणि हे होणार होतं कारण की आपण जर पाहिलं तर राजू देखील त्यांनी देखील मोठे फटकेबाजी करण्याचे प्रयत्न केले होते, परंतु खोलवर टप्प्याचा बॉल होता. लेंथ मात्र त्याला काही ओळखता आले नाहीये. त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर उदयने देखील काही चांगली कामगिरी केली नाही. तो देखील मात्र स्थिरावले नाही. फक्त 8 धावा त्याने आपल्या संघासाठी केल्या. राजूने देखील 10 धावा केल्या होत्या, परंतु खेळपट्टीवरती टिकून राहणं फार गरजेचं होतं. इथे आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. स्विंग अँड मिस आपल्याला पाहायला भेटत आहे. पूर्णपणे बॅकफूटवरती कनिपनाथ घोडसे टीम. आणि वैशिष्ट्य आहे या दोन्ही संघाचा आपण विचार केला ना तर यापैकी कोणताही संघ जरी असता तरी स्थिती अशीच झाली असती, कारण की दोन्ही संघ एकमेकाचे डावपेच जाणत आहेत. ओ इथे मात्र आपण पाहू शकता हा बॉल चांगला चेंडू, डॉट बॉलची सांगता. धावसंख्या धावफलकावरती 24 आणि 6 चेंडू 32 धावांची गरज आहे. 3 षटकांचा खेळ देखील समाप्त झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या षटकात कनिपनाथ घोडसे संघाचा दरारा होता. 19 धावा तिथे आपल्याला पाहायला भेटल्या, परंतु इथे कमबॅक झालेला आहे. दिनेश मगर सरांचं ते षटक जणू काही संजीवनी देणारं षटक आपल्याला पाहायला भेटलं. आणि त्या षटकामध्ये 3 गडी बाद, 3 धावा खर्च झाल्या. आणि तिसऱ्या षटकामध्ये धनेशने देखील 2 गडी बाद करत फक्त 2च धावा खर्च केल्या. जीतूंगा तो मैं खुद से वादा कर लो, जितना सोचते हो कोशिश उससे भी ज्यादा कर लो. आज एकता स्पोर्ट घोडसे टीम ज्या नावाचा परिचय आपण ऐकला होता तो परिचय आज आपल्याला पाहायला भेटेल. आज या रखरखत्या ओढामध्ये स्वतःची अस्तित्वता इथे दाखवली जाईल मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये जिंकण्याकरिता 32 धावांची गरज असताना गोलंदाज इथे आपण पाहू शकताय. अजून एक झेल तिकडे बाद, मिड विकेटला फलंदाज बाद होत असताना रवी मगर आल्या आल्या आपल्या नावाची ओळख त्या ठिकाणी दिलेली. आणि हे होत असतं ज्या वेळेला तुमचा संघ बॅकफूटवरती असतो आणि कुठेतरी देखील आता खेळपट्टीवरती आपण स्थिरावून न राहता मोठी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न गरजेचा असतं. त्या अनुषंगाने इथे देखील तो प्रयत्न केला होता फलंदाज संकेतच्या माध्यमातून. संकेतला देखील ठाऊक आहे की आता जास्त काळ खेळपट्टीवरती आपण स्थिरावून राहणं देखील चांगलं नसेल. 5 चेंडू आणि 32 धावांची गरज. आता मैदानाच्या आतमध्ये राज दाखल झालेला आहे. इथे मात्र हा बॉल डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटला. स्विंग अँड मिस, गुडलँड स्पॉट वरती पिचिंग केली जाते. गोलंदाजी खूप छानपैकी पाहायला भेटली. काय एकता स्पोर्ट घोडसे टीमनं चेंडूचा आपण जर विचार केला तर गुडलँडच्या जागेवरती अगदी 3 ते 4 मीटरच्या अंतरावरती चेंडूला आज त्यांनी मात्र हाताळले. आणि बॉल आपल्याला चेंज ऑफ पेस केला होता, बॅटची एज, आणि गणेश गायकवाड यांनी चूक केली नाहीये. फलंदाज बाद. अजून एक गडी बाद होतोय. धक्के पे धक्का, धक्के पे धक्का या स्पर्धेमध्ये कनिपनाथ घोडसे टीमला आपण पाहू शकताय. आज एकता स्पोर्ट घोडसे टीमचा दिवस आहे. पुढील बॅच मानिवली पाडा आणि कुमार 11 कुंदे टीम अशी ही फाईट आपल्याला पाहायला भेटत आहे, भेटणार आहे. आपण पाहताय मित्रांनो स्वर्गीय श्रावणी सुभाष गायकवाड यांच्या स्मरणार्थ राजे छत्रपती शिवाजी महाराज चषक स्वर्गीय श्रावणी सुभाष गायकर यांच्या स्मरणार्थ राजे छत्रपती शिवाजी महाराज चषक 20-25. आणि दरम्यान या मॅच मध्ये विजयाचा सुगंध आपल्या नाकासमोर दरवळत आहे. 2 चेंडू आणि 31 धावांची गरज. 2 चेंडू मध्ये 31. इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. कमबॅक असा असावा मित्रांनो. बघा पहिल्या षटकामध्ये कनिपनाथ घोडसे टीमला वाटलं असेल की मॅच मात्र आपण जिंकून जाऊ, कारण की 19 धावा धावपलकावरती होत्या. 50-50 मॅच म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, परंतु एकता स्पोर्ट घोडसे टीमनं बाजी मारली. आडव्या बॅटनं ओरिजिनल शॉट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. आणि इथे मात्र आपण पाहू शकतो की या गोलंदाजाचा विचार केला तर रवीनं 3 गडी बाद केलेत.
आणि दरम्यान प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण वळूया. 3 विकेट आणि 3 धावा दिल्या दिनेश मगर सरांनी. त्यांना आपण देऊया मॅन ऑफ द मॅच.